श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपल्याला या केंद्रात येऊन कसं वाटतं, काय सांगाल आपल्याला या केंद्राबद्दल? केंद्राबद्दल सांगायचं म्हणजे प्रथमतः केंद्रात आल्याबरोबर माळ कशी धरायची यापासून आम्ही या केंद्रात सगळं शिकलेलो आहोत. पुन्हा आम्ही माहीमकर ताईंकडून आरती म्हणण्यापासून ते बरंचसं म्हणजे गुरुचरित्र, नंतर श्रीपादश्री वल्लभ, काही आमचं चुकत असलं तरी त्या आम्हाला समजवतात आणि आम्ही हे गुरुचरित्र, श्रीपादश्री वल्लभ, नवनाथ या केंद्रात आल्यापासून काय या पोथीचं पुराण आहे ते आम्हाला कळलं. आणि दुसरा म्हणजे बरेचसे अनुभव आहेत आमचे. गुरुपौर्णिमा कधी येते हे आम्ही वाट पाहत असतो. गुरुपौर्णिमेला कितीही पाऊस असू दे, किती काही पाणी असू दे, त्यातून आम्ही वाहत का असू दे, पण स्वामी आम्हाला गुरुपौर्णिमेला तुमची पाद्यपूजा घेण्यासाठी यायलाच पाहिजे केंद्रात, असं मी यायचो. आणि दुसरं म्हणजे केंद्रातल्या आरती ज्या आमच्या केंद्रात होतात त्या कुठेही होत नाही. केंद्रातला हा नैवेद्य, रोजचा नैवेद्य हा कोणत्याही केंद्रात, कोणत्याही मंदिरात होत नाही. दुसरं म्हणजे सप्ताह हा आमच्या केंद्रासारखा कुठेही होत नाही. आणि ह्या सप्ताहाची आम्ही अगदी वर्षानुवर्ष वाट पाहतो. अरे डिसेंबर महिना कधी, ह्या वेळेला नोव्हेंबर महिन्याचा सप्ताह आला, अरे वा, 15 दिवस महिनाभर आम्ही ह्या सप्ताहाची वाट पाहत असतो. आणि या सप्ताहाची आल्यानंतर ह्या 8 दिवसाचे जे काही आमची सेवा आहे ती जाताना आम्ही भरपूर वर्षभराची एनर्जी आम्ही केंद्रातून घेऊन जातो. ह्या केंद्रात आम्हाला खूप भरपूर काही मिळालेलं आहे. श्री स्वामी समर्थ. श्री तुमचा स्वामी. अनुभव सांगा. माझं नाव संजीवनी बोलते. माझे सासरे गेल्या वर्षी ऑफ झाले मे महिन्यामध्ये. तर गेल्या वर्षी सप्त्याच्या वेळेस माझे मिस्टर कॅलेंडरचा हिशोब करत होते आणि मला झोप लागलेली. तेवढ्यात सासरे माझे सरकत कपाटाच्या खाली गेले. लोखंडाचं कपाट होतं, पण स्वामींनी कसं त्यांना ते म्हणजे टॉयलेटला जाऊन येतो आणि ते कपाटाच्या खाली अडकलं. त्यांनी कपाट एक खोललेलं, तर 3 बोटं त्या कपाटाच्या ह्याच्यात अडकलेली. पण त्याच्यातून मला मिस्टरांनी उठवलं, आईनं उठवलं, सासूबाईंना त्या उठल्या नाहीत, मला उठवलं. मी स्वतः गेले. त्यांनी स्वामींनी कशी त्यांना ऊर्जा दिली. एका साईडने त्यांनी कपाट धरलं खेचून आणि मी आस्ते आस्ते करून त्यांची मान कपाटाच्या बाहेरून काढली. ही स्वामींच्यामुळं झालं. स्वामींनी त्यांना जागा तू उठ, तू जा टॉयलेटला, जे वडील तिथं येत नाही. ती स्वतःचा माझा अनुभव गेल्या वर्षीचा सप्त्याच्या टायमाला झाला. त्याच्यामुळे स्वामी कुठल्या रूपाने कुठं येतील, काय सांगतील ते सांगू शकत नाही. श्री स्वामी. स्वामींवरची श्रद्धाच आपल्याला खूप अनुभव आला. तुमचा अनुभव काय? तुम्हाला आपल्या केंद्राबद्दल काय वाटतं ते सांगा. केंद्राबद्दल तर काय आपुलकी वाटतेच आपल्याला ना. केंद्रात येऊन सगळं शिकायला, नैवेद्य कसे काढायचे, सणवार कसे करायचे, कोजागिरीचं व्रत कसं करायचं, सगळं आम्ही केंद्रात येऊनच शिकलो. त्याच्या आधी नव्हतं तसं माहिती होतं. आणि केंद्रात काय अनुभव असतातच सगळ्यांना. आपली कामं सगळी होतात, सगळं काय होतं, सगळ्या मैत्रिणी भेटतात, मैत्रिणी भेटतात सगळ्या. नवीन मैत्रिणी मस्त. माझं घर अगदी केंद्राच्या बाजूला होतं, त्याच्यामुळे सगळेच भेटत होते. केंद्र म्हणजे आमचं माहेरच आहे. आणि 8 दिवसासाठी आम्ही माहेर येऊन खूप काही कुटुंबात राहतो. केंद्रातून आम्हाला नवीन नवीन अनुभव, लोकांचे कसे विचार आहेत, काय आहेत, सर्व कळतं. हो ना. अजून काय सांगाल केंद्राबद्दल? सांगा तुम्ही. केंद्राबद्दल काय सांगू तेवढं थोडंच आहे. आता नवीन पिढी आले त्यांनी चांगलं केलंय सगळं केंद्राबद्दल. नवीन पिढी आले तुझं. श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ.